नमस्कार, मी योगेश सांगळे डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं। बारामतीत महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार, जय पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी मतदान केलं। मात्र आरोग्याच्या कारणामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाही। दरम्यान शरद पवार यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती। डिस्चार्ज नंतर शरद पवार त्यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत। हडपसर मधील मगरपट्टा भागातील वेद विहार सोसायटीच्या आवारात लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून 4.5 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीच्या चेअरमनसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड मधील वाकड येथील फिनिक्स मॉल परिसरात एका लहान मुलानं ऑटो रिक्षा चालवल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकारामुळे वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी अचानक पुणे रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन पाहणी केली। स्थानकावर प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। यावेळी स्थानकावरील बहुतेक दुकानं मराठी माणसाकडे नसून परप्रांतीय लोकांकडून चालवली जात असल्याचं आढळल्यानं त्या नाराज झाल्या। तसेच पुणे रेल्वे स्थानकावर स्थानिकांना संधी देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं।